विविध प्रलंबित दावे त्वरित मिटवण्यासाठी अकोला जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीमध्ये 10,000 पेक्षा अधिक प्रकरणं ठेवण्यात आली होती। यामध्ये भूसंपादन, धनादेश, कौटुंबिक दावे अशा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या खटल्यांचा समावेश होता। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांची प्रकरणं निकालात काढली। अशा अदालती त्वरित न्याय मिळण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात असं मत पैठणकर यांनी व्यक्त केलं। अनेक प्रलंबित केसेस निकाली निघाले आहेत। त्यात वैवाहिक वाद असतील, मोटे क्लेम असतील, भूसंपादन केस असतील, चेकबाउन्सचे केस असतील, अनेक केसेस निघाले आहेत। काही केसेस असे आहेत की ज्या कोर्टात येण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी काढतोय। त्यामुळं मला आनंद होत आहे की लोकांचा उत्साह या पूर्ण जिल्ह्यावर पाहायला मिळाला।